तर मराठा मोर्चासाठी राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत। त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न आहे तो पार्किंगचा आणि या पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईमध्ये धडकणार आहे। मात्र हा मुंबईमध्ये धडक असताना कायदा सुव्यवस्था असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, असे अनेक प्रश्न आहेत। याचं नियोजन कसं केलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत समन्वय समितीचे नानासाहेब कुटे पाटील आहेत। काय सांगाल, एवढा मोठा मोर्चा निघतोय, आतापर्यंत राज्यभरात निघाला, मुंबईत असा मोर्चा निघणं म्हणजे कायदा सुव्यवस्था असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, हे नियोजन नेमकं कसं चाललंय? यामध्ये पार्किंगची जी व्यवस्था आहे ही सर्वात मोठी चॅलेंजिंग व्यवस्था होती मुंबईमध्ये। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून येणाऱ्या ज्या सगळ्या गाड्या आहेत, या गाड्या वाशी पनवेल मार्गे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी ईस्टर्न फ्री एक्सप्रेसवेवरती येऊन या गाड्या भक्ती पार्क इथून एक्झिट घेऊन वडाळा वाहतूक विभाग कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या गाडी अड्डा आणि पारदीवाड्याच्या या ठिकाणी मोठी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। हजारो गाड्या या ठिकाणी पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये उभ्या राहणार आहेत। त्याचबरोबर ईस्टर्न फ्री एक्सप्रेसवेच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी गोल्डन यार्ड जे आहे कर्तव्यनगर, या ठिकाणी हजारो गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर ठाणे मार्गे म्हणजे आपल्या मराठवाडा विदर्भातून येणाऱ्या ज्या सगळ्या गाड्या आहेत त्या ईस्टर्न फ्री एक्सप्रेसवेने येऊन या ठिकाणी प्रियदर्शिनी पार्क या ठिकाणी येतील। प्रियदर्शिनी पार्कवरनं पुढे शांतीनगर जंक्शनकडे राईटला वळसा घालून या गाड्या पुन्हा या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी या पार्किंगच्या प्रचंड मोठ्या एरियामध्ये त्या उभ्या राहतील। त्याचबरोबर आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दहिसरवरनं अलियावर जंग मार्गवरनं बँड्रा टी जंक्शन सायन्स सर्कल मार्गे प्रियदर्शिनी पार्क मार्गे शांतीनगर जंक्शनकडे येतील। यामध्ये आणखीन एक ॲडिशनल मार्ग ॲड केलेला आहे आम्ही वेस्टर्न एक्सप्रेससाठी, जो सांताक्रूज चेंबूर लिंक रोडने येऊन अमरमहल जंक्शनला राईट यू टर्न करून पुन्हा शांतीनगरकडे जंक्शनकडे येऊन हा वडाळा वाहतूक विभाग कार्यालयाकडे येऊन त्यापुढे आपल्या ज्या पार्किंग व्यवस्थेकडे येणार आहे। बीपीटीचा परिसर आहे आणि बीपीटीचा बराचसा भाग जो आहे तो पार्किंग स्लॉटसाठी मिळालेला आहे। एकूण जर पाहिलं का बीपीटीचे रस्ते असतील किंवा मोठमोठे ग्राउंड्स असतील हे पार्किंग व्यवस्थेसाठी मिळालेले आहेत। कारण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की एवढी जर संख्या येणार तर पार्किंगचा प्रश्न असतो आणि हा पार्किंगचा प्रश्न जो आहे तो मोकळा झालेला आहे। 9 ऑगस्ट कामरान महेश चौगुले सर, राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।